एव्हरीवन, वेलकम टू डे 3 अँड पार्ट 2 ऑफ हम्पी. हम्पीतील जगप्रसिद्ध असं स्टोन चॅरियट पाहिल्यानंतर मी पोहोचली हम्पीच्या मध्यवर्ती भागात आणि तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेल्या कुरुक्षेत्र पॉइंट जवळ. या स्थानाचा महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धाशी संबंध आहे असं मानलं जातं. या भागात दगडी बांधकामातील पडकी मंदिरं आणि काही ऐतिहासिक खुणा पाहायला मिळतात. पुढील ठिकाण आहे हेमकुट्ट पर्वताच्या पाठीमागे असलेलं कडलेकालू आणि ससिविकालू गणेश मंदिर. 10व्या शतकात बांधलेल्या या मंदिरात असणाऱ्या मूर्त्या या एकाच दगडात कोरलेल्या आहेत. यातील कडलेकालू गणेश मूर्ती ही या मूर्त्यांमधली सगळ्यात उंच मूर्ती असून तिच्या पोटाचा आकार हा हरभऱ्यासारखा आहे. ससिविकालू मूर्तीच्या पोटाचा आकार हा मोहरीच्या दाण्यासारखा आहे. हम्पीतील बरीचशी मंदिरं आणि इथलं नक्षीकाम हे 15व्या शतकातलं आहे. त्यातीलच एक हे बडवी लिंग. दक्षिण भारतातील दुसऱ्या नंबरचं हे सगळ्यात मोठं शिवलिंग आहे. याची विशेषता म्हणजे या शिवलिंगाच्या सभोवती 12ही महिने पाणी असतं. याच शिवलिंगाच्या बाजूला आहे उग्र नरसिंहा टेम्पल. कृष्ण भक्त असलेले राजा कृष्णदेव राय यांना ग्रेट आर्किटेक्ट आर्य कृष्णदेव भट्ट यांच्याकडून ही मूर्ती भेट मिळाली. ही भारतातील नरसिंह मूर्तीमधली सगळ्यात उंच मूर्ती आहे. आक्रमणापूर्वी नरसिंहासोबतच इथे लक्ष्मी मातेची सुद्धा मूर्ती होती आणि त्यावेळी ही मूर्ती लक्ष्मी नरसिंहा म्हणून ओळखली जायची. हे सगळं फिरेपर्यंत लंचची वेळ झालेली आणि म्हणूनच आम्ही हम्पीतल्या प्रसिद्ध अशा मँगो ट्री रेस्टॉरंट मध्ये छान जेवण करून थोडी एनर्जी घेऊन आम्ही उरलेली ठिकाण फिरण्यासाठी निघालो.